संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड. फोन नंबर 0219226488, 9168308081. मॉर्निंग वॉक आणि हलक्या फुलक्या व्यायामासाठी एकत्र येणाऱ्या खोपोलीतील पाऊलवाट मैत्रीची या ग्रुपच्या सदस्यांनी एका इस्माचे प्राण वाचवून आजही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन सदर व्यक्तीवर योग्य वेळी उपचार केल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचल्याने पाऊलवाट मैत्रीची ग्रुपच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. रोज सकाळी ताजी हवा आणि त्याबरोबर हलका फुलका व्यायाम करण्यासाठी खोपोलीतील काही मंडळी सायमल टाटा पॉवर हाऊस येथे जमतात. इथूनच ते आपला दिनक्रम सुरू करतात. रोज सकाळी शरीराला झेपेल एवढा व्यायाम करून आपले स्वास्थ्य जपतात. हळूहळू तब्बल 30 ते 35 लोक एकत्र आले. त्यांनी आपला एक स्वतंत्र ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिले पाऊलवाट मैत्रीची. एकाच पाऊलवाटेवर ही मंडळी भेटली होती. त्या दिवशी पाऊलवाट मैत्रीची या ग्रुपचे नाव सार्थकी लागले. सकाळी मॉर्निंग वॉकच्या दरम्यान वाटेवर एक वृद्ध झोपलेला या सदस्यांना दिसला. अगदी अदबीने या सर्वांनी मिळून त्याची विचारपूस केली. अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन या इसमाला नगर परिषदेच्या रुग्णालयात दाखल केले. की एक अनोळखी व्यक्ती या ट्रॅकमध्ये एका बाजूला अशी झोपलेल्या अवस्थेत होती. अंदाजे वय 70 असलं पाहिजे. आणि ते झोपलेल्या अवस्थेत तिथे कंपाऊंडच्या बाजूला पडलेले होते. आमच्यापैकी काही सदस्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची रिस्पॉन्स देण्याची परिस्थिती नव्हती. ते झोपलेल्या अवस्थेतच होते. त्यानंतर त्यांना पाणी आणून दिलं. पाणी आणून ते काही वेळ तसेच पडून होते. आणि त्यानंतर त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारलं, आम्ही काही खायला पाहिजे का तुम्हाला, तुम्ही कुठून आलात. ते साधारण शुद्धीत होते, परंतु त्यांची आम्हाला काही सांगण्याची मनस्थिती नव्हती. आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं की आपण कुठून आलात सांगा, आपल्याला काय मदत हवी आहे का, आपल्याला काय खायला हवं आहे का. तर त्यांनी नाही, मी आता मरणार आहे असंच त्यांच्या तोंडून सतत वाक्य येत होते. त्याच्यानंतर आम्ही आमचे निर्मल सिंग यांनी त्यांची स्वतःची कार इथे होती आणि ते त्यांची कार घेऊन आले आणि त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. असताना आम्ही त्यांना नगरपालिका खात्यात पहिले नेलं. पण आमच्या मनात हे पण भीती होती की माणूस अनोळखी आहे, आपल्या अंगावर काय यायला नको. म्हणून सायमेंटेनियसली आमचा एक ग्रुप पोलीस स्टेशनला जाऊन इन्फॉर्म करून आला की अशी व्यक्ती आम्हाला भेटली आणि त्याचं ट्रीटमेंट चालू आहे. पण पोलिसांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि लगेच एक हवालदार पाठवला. त्याच्यामुळे नगरपालिका हॉस्पिटलने पण लगेच ताबडतोब त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू केली. असं दिवसभर आम्ही त्याच्या वॉचमध्ये राहिलो, पण त्याच्या BP काही इम्प्रूव्हमेंट होत नव्हता. तर संध्याकाळी परत आम्ही लोकांनी आमचे पंडित सेठ, आमचे जे प्रेसिडेंट आहेत, आमचे ॲडमिन बागुल आहेत, नंतर अरुण गायकवाड, असे काही आम्ही 4-5 लोक गेलो आणि आम्ही डिसिजन घेतला की यांना ताबडतोब कुठल्या तरी प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करूया. आपलं खर्च झाला तरी चालेल, पण आपल्याला या माणसाचा जीव वाचवायचा आहे. पाऊलवाट मैत्रीची या ग्रुपच्या सदस्यांमध्ये पेशाने डॉक्टर असलेल्या मोहिते यांच्या पत्नीसुद्धा सहभागी आहेत. सविता मोहिते यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि त्वरित मदतीसाठी पुढे आल्या. ही सर्व मंडळी आहेत खोपोलीतील पाऊलवाट मैत्रीची या मॉर्निंग वॉक ग्रुपमधली. या ग्रुपमधील काही मंडळींनी त्या दिवशी अचानक या ठिकाणी एका आजोबांना पाहिलं. आजोबांना पाहिल्यानंतर त्यांची अवस्था आणि त्या ठिकाणी असलेल्या कंडिशन पाहता काहीतरी या ठिकाणी अडचणीची बाब निर्माण झालेली आहे आणि या माणसाला आपली मदत लागेल की काय अशी शंका यांच्या मनामध्ये आली. आणि ती शंका खरोखरच सत्यतेमध्ये उतरली. यांच्यापैकी काही जणांनी त्या आजोबांचा मागोवा घेतला, त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आहेत डॉक्टर मोहितेंच्या मिसेस. त्यांनी नेमकं याबद्दल त्यांना काय वाटलं आणि त्यांनी काय पाहिलं तेच सांगतात. आजोबा तिथे असे झोपलेले होते, पूर्ण मागून ओले झालेले. तर आम्हाला असं वाटलं की त्यांची शुगर कमी झालेली. मग मी आमच्यासोबत आहेत त्यांना सांगितलं की ह्यांना जर थोडंसं बघा. आणि त्यांनीही आधी ऑलरेडी बघितलेलं की त्यांना थोडंसं त्रास होतो आहे, असं बेशुद्ध होत आहेत ते. तर मी माझ्या फील्डमधून मला असं वाटलं की ते थोडेसे कोमामध्येच होते.
त्यांची शुगर लो झालेली आहे. तर मी सोबत आहे त्यांना सांगितलं की त्यांच्या खिशात बिशात काही टॅबलेट्स आहेत का बघा, काही पेपर्स भेटतात का ते बघा. आणि जे इथले वॉचमेन आहेत गायकवाड म्हणून, त्यांना सांगितलं की चहा आणून द्या, त्यांची थोडीशी शुगर वाढेल. आणि त्यांना बाबांना 2-3 वेळा रिक्वेस्ट केली, बाबा तुम्ही चहा घ्या. त्यांनी 2-3 घोट घेतले. आमचे निर्मल सिंग आहेत, त्यांनी त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये काहीतरी असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी तपासलं तर त्याच्यामध्ये गोळ्या होत्या, औषधाच्या गोळ्या होत्या, एक रेल्वेचं तिकीट होतं आणि काही पैसे होते. त्यांनी गोळ्या तपासल्यानंतर त्यांच्या अनुभवावरून त्यांनी असं सांगितलं की या शुगरसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या आहेत, म्हणजे डायबिटीससाठी. आणि त्यावरून त्यांना डायबिटीस असलं पाहिजे अशी एक प्राथमिक अंदाज केला. प्रवीण शहा अध्यक्ष असलेल्या या ग्रुपकडून या अगोदर वृक्षारोपण, मेडिकल कॅम्प आणि रक्तदान यासारखे उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. स्वास्थ्य हेच जीवन आणि माणुसकी हाच खरा धर्म हे मानणाऱ्या या ग्रुपच्या सदस्यांकडून माणुसकीला साजेसे काम घडले आहे. उपचाराला साथ न देणाऱ्या या इसमाला त्वरित डॉक्टर मोहिते यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारीही या पाऊलवाट मैत्रीची ग्रुपने स्वीकारली. काही एक अनोळखी जे 70 वर्षाचे गृहस्थ होते, त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर आमच्या सदस्यांनी त्यांना ताबडतोब जी पण काही मदत होती नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून, पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करण्यापासून, त्यांची दिवसभरापर्यंत त्यांची जी पण काही त्यांना मदत लागत होती, सारखं हॉस्पिटलला वगैरे जाऊन जे काही त्यांना मदत पाहिजे ती सगळी केल्यानंतर त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना परत ग्रुपच्या ज्या आमच्या सदस्य आहेत मिसेस मोहिते, तर त्यांना इन्फॉर्म करून मोहिते हॉस्पिटलमध्ये पण त्यांना सगळी ट्रीटमेंट दिली. आणि अशा प्रकारे 11-11:15 वाजता आम्ही ते निश्चिंत झालो का आता मोहिते आम्हाला डॉक्टर म्हणले का आता तुम्ही काळजी करू नका, मी बघतो त्यांच्याकडे काय ते. आम्ही त्यांना सांगितलं पण जी पण काय त्यांना आर्थिक वगैरे जर मदत लागत असेल तर आमच्या मंडळातर्फे आम्ही करू, पण ते म्हणले तशी काही गरज पडणार नाही, लागली तर मी तुम्हाला सांगेन वगैरे. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारे काही कुठेही कोणाला अनोळखी व्यक्ती किंवा काही असं असेल तर कृपया करून त्यांना मदत करा. आणि माणूस हा माणसासाठीच जगतो आणि माणूस हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्याप्रमाणे त्यांना जी पण काही मेडिकल किंवा इतर ट्रीटमेंट वगैरे लागत असेल तर ती करा. आणि जर का असं कोणाला वाटत असेल का आपल्याला हे शक्य नाही तर केव्हाही आमच्या ग्रुपपैकी कुठल्याही सदस्याला त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. आम्ही ताबडतोब त्यांच्यासाठी त्यांना जी पण काही आमच्या यथायोग्य मदत असेल ती करायला तयार आहोत. कोमामध्ये जाणाऱ्या या इसमाचे नाव रामचंद्र तावडे असल्याचे समजले. भिवंडी येथील त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करून त्वरित बोलविण्यात आले. डॉक्टर मोहिते यांच्या उपचाराने तावडे बरे झाले. त्यांच्या मुलाच्या हातात वृद्ध वडिलांचा हात देताना या पाऊलवाट मैत्रीच्या सदस्यांना भरून पावल्यासारखे वाटत होते. ह्यांना बोलवण्याचं एकच कारण आहे की जे लोकांना असं रस्त्यावर पडलेल्या माणसांबद्दल खूप भीती असते की आपल्याला उद्या पोलिसांची मदत भेटणार नाही, दवाखाना आपल्याला झेपायला लागेल, या पद्धतीने आपण एखाद्या माणसाला त्याच्या जीवाशी टाकून निघून जातो. ते असलं काम न होता कामा. कधी ह्या सर्वांना विनंती आहे की असं कोणी माणूस भेटला तर तुम्ही नक्की प्रयत्न करा. माणसात अजून माणुसकी जिवंत आहे त्याच्यात आणि नक्की आपल्याला मदत भेटते आणि काहीतरी आपल्याला चांगलं कार्य भेटतो. आम्हाला माहिती होतं की तो आजोबा जगणार नाही आहे, पण आज तो त्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबामध्ये जे काय घडेल ह्याचा एक समाधान आहे. म्हणून आम्ही त्या गोष्टीचं आम्हाला समाधान सापडलेलं आहे. आणि हे फक्त लोकांना एक जाणीव देण्यासाठी की असं काय कधी झालं तर नक्की मदत करा, तुम्हाला नक्की चांगला रिस्पॉन्स मिळेल. अजून माणुसकी जिवंत आहे, मेलेली नाही आहे. तो माणूस कोण होता, तो कुठला होता आणि त्याची आर्थिक परिस्थिती काय हे न पाहता इकडच्या पाऊलवाट मैत्रीची या वाटेवर चालणारी ही सर्व मंडळी त्या एका व्यक्तीसाठी एकत्र आली. त्याचं नाव नंतर समजलं, त्यांचं नाव होतं रामचंद्र तावडे. ते राहणार भिवंडी जे होते, त्यांचं कुटुंब होतं. परंतु ते या ठिकाणी आले कसे आणि त्यांची ही अवस्था झाली कशी या भानगडीत ते न पडता त्याला कशी मदत केली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक माणुसकीची प्रेरणा समाजात कशी जाईल या माध्यमातून ही सर्व मंडळी झटली. नंतर त्या आजोबांचं काय झालं माहीत नाही, परंतु त्यांच्या चिरंजीवाच्या हातामध्ये त्याचा हात सोपवताना ह्या मंडळींना वाटलेला आनंद खरोखरच वेगळा आहे. आणि अशीच पाऊलवाट मैत्रीची चालत असताना एक समाजसेवेची देखील भावना जनसामान्यामध्ये जावी, म्हणूनच कदाचित ही एक प्रेरणा मिळावी, म्हणूनच हा संवाद मराठीने या उपक्रमाचा हा घेतलेला आढावा. ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी. संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत.
लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.